माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर मग तुम्ही समोर बघू शकता एक मोठा आणि भव्य दिव्य दरवाजा दिसतोय, प्रवेशद्वार दिसतोय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं. हे ऐतिहासिक मंदिर मोठं बांधलेलं आहे आमच्या इथे. उद्घाटन तर ह्याचं खूप दिवस झालेलं आहे, पण सगळे बोलत होते छान आहे, एकदा विजिट करा. कारण आमच्या इथे जवळपास आहे, त्यामुळे जायला पण बरं आहे. कारण संध्याकाळची वेळ असते, आपल्याला टू व्हीलरवरून तर जाता येत नाही, तर ज्यांची फोर व्हीलर आहे तो संध्याकाळी जाऊ शकतो. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण ह्या मंदिराला व्हिजिट करा. भिवंडीमध्ये येतं हे मंदिर. तुम्ही गुगल मॅपवर जरी टाकलं तरी पूर्ण डिटेल ह्याची येऊ शकते तुम्हाला. आम्ही पोचलो त्यावेळेलाच मंदिरात आरती चालू होती, तर आरती पण आम्हाला भेटली महाराजांची. तर आम्ही आरतीला थांबलो थोडा वेळ. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. संध्याकाळच्या 7 वाजले आहेत, त्यामुळे तर लोक जास्त करून ह्या टायमाला येतात. जे सुट्टीला आले ते पण महाराजांच्या मंदिराचं व्हिजिट करतात. कारण असं छान आणि मोठं मंदिर पहिल्यांदाच इथे कुठेतरी आहे, बांधलेलं आहे. आणि कसं आहे, ऐतिहासिक गोष्टींना भेट देणं आणि मुलांना आपल्या इतिहासाबद्दल सांगणं हे पण गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं मुलांना पण सांगावं की आपलं महाराजांचे मंदिर आहे हे. आणि महाराजांची कारकीर्द हे सगळ्यांना माहितीच आहे, पण मुलांना माहिती नाही आहे का, त्यामुळे त्यांना सांगणं पण गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना घेऊन गेलेलो. संध्याकाळचे वेळ होते, त्यामुळे जास्तच लायटिंगचा आणि वातावरण एकदम छान दिसत होतं. तुम्ही बघू शकता इथे 3 ठिकाणाहून आपल्याला दर्शन करण्यासाठी शिड्या लावलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही कुठून पण जाऊ शकता. संध्याकाळच्या वेळेला म्हटलं तर खूप छान वातावरण इथे होतं. लायटिंग आणि मंदिर एकदम छान वाटत होतं. आणि तुम्ही बघू शकता खाली 3Dमध्ये पण फोटो वगैरे महाराजांचा इतिहास लिहून दिलेला आहे. त्यामुळे मुलांना जास्त करून समजतं की काय आहे काय नाही.